आता फिजिक्स फाउंडेशन 4मध्ये आपण थोडंसं वन डायमेन्शनबद्दल बोलू. आता वन डायमेन्शन जे आहे तर आपल्याला माहीत आहे की एखादा ऑब्जेक्ट जर सेम डायरेक्शनला जर मूव्ह होत असेल, ओके, तर सपोज हा बॉल आहे आणि सेम डायरेक्शनला जर जात असेल तर वस्तूचं जे कंटिन्युअसली पोझिशन चेंज होत असेल है ना, चेंज विथ टाईम, तर त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. ओके, सपोज बॉल जो आहे तो इनिशियली ए पोझिशनला होता आणि त्यानंतर बी पोझिशनला पोहोचला. ओके, तर ए टू बी हे वस्तूचं जे आहे हे डिस्टन्स जे आहे हे डिस्प्लेसमेंटसुद्धा आहे. ओके, आणि डिस्प्लेसमेंट जे आहे हे डिस्टन्सच्या इक्वल असतं जर डायरेक्शन चेंज होत नसेल तर. ओके, आता यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन्ही संदर्भात एक लक्षात ठेवायचं आहे की डिस्टन्स ही जी आहे ही स्केलार क्वांटिटी आहे, कारण डिस्टन्सला अनदर जर डिफाईन करायचं असेल आपल्याला तर त्याला एक दुसरा शब्द कोणता यूज करतो आपण, पाथ लेंथ. ओके, आणि डिस्प्लेसमेंट जी आहे तर डायरेक्शन चेंज झाली तर डिस्प्लेसमेंट जे आहे ॲक्च्युअल हे पाथ लेंथवर डिपेंड नाही तर हे इनिशियल अँड फायनल पोझिशनवर डिपेंड असतं. सो हे मिनिमम डिस्टन्स बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन असं आपण याला डिफाईन करतो. दॅट्स वाय इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मग यावरच आधारित दोन्हींचे जर आपण फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या तर डिस्प्लेसमेंटवर आधारित असते व्हेलॉसिटी, ज्याला की आपण सिम्पली काय करतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि जे स्पीड आहे तर त्याला आपण डिस्टन्स अपॉन टाईम असं डिनोट करत असतो. आता जे पुढची जी राशी आहे ते असतं ॲक्सिलरेशन. आता हे जे ॲक्सिलरेशन आहे हे लिनियर ॲक्सिलरेशन हे बेटर राहील. ओके, म्हणजे हे सगळं जे आहे हे एकाच रेषेमध्ये आहे. दॅट्स वाय या पूर्ण कन्सेप्टला म्हणजे ही ॲक्सिलरेशन, लिनियर ॲक्सिलरेशन, ही वेलॉसिटी, लिनियर वेलॉसिटी, ओके, आणि हे डिस्प्लेसमेंट जे आहे सिम्पली काय असणार, लिनियर डिस्प्लेसमेंट. आणि रेक्टिलिनियर हे सुद्धा एक शब्द आहे त्याला. आता ॲक्सिलरेशन जे आहे तर हे असतं व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ओके, सो फॉर्म्युल्या संदर्भात जर पाहिलं आपण तर लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, v इज इक्वल टू एस अपॉन टी. ओके, कारण डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला आपण जनरली एसनं कॅल्क्युलेट करत असतो. आणि ॲक्सिलरेशन जे आहे तर हे असतं व्हेलॉसिटी पर टाईम. पर रिॲलिटीमध्ये जर पाहिलं आपण तर आता आपल्याला थोडंसं डीपमध्ये जाऊन जी लिनियर व्हेलॉसिटी आहे तिला आपण आता काय करणार आहे, व्हेलॉसिटीज कन्सिडर करणार आहे फक्त. आणि याचे आपल्याला दोन टाईप्स बघायचे आहेत. एक आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता ही जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपण घेतो, आता NCERTनं काय केलं आहे की जे आपलं डिस्प्लेसमेंट आहे त्याला काय कन्सिडर केलं आहे, एक्स. ओके, आता होतं काय की व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आणि डेल्टा एक्स जो आहे तर इनिशियल फायनल पोझिशन अपॉन इनिशियल पोझिशन आणि फायनल टाईम अपॉन इनिशियल टाईम, सॉरी मायनस. आणि जेव्हा आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढत असतो तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय माहिती आहे का, तर यामध्ये आपल्याला एक लिमिट द्यावं लागतं की डेल्टा टी म्हणजे टाईम हा काय अप्रोच करतो, झिरो अप्रोच करतो, म्हणजे फार
आपल्याला काय करायचं, मोशन दरम्यान कोणत्याही एका पॉईंटला व्हेलोसिटी कॅल्क्युलेट करायची, त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हेलोसिटी म्हणतो. म्हणून याला आपण काय दिलं, लिमिट, आणि टाईम हा नियरली इक्वल टू 0 है ना. तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी ॲव्हरेज व्हेलोसिटी आहे, या ॲव्हरेज व्हेलोसिटीला काय करायचं आहे, लिमिट द्यायची आहे. आणि लिमिट दिल्यानंतर जो फॉर्म्युला तयार होतो तो होतो dx/dt. ओके. आणि सो यावरून व्याख्या तयार होते, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज द व्हेलोसिटी. ओके. आता हे जे व्हेलोसिटी संदर्भात झालेलं आहे, तसंच ॲक्सेलरेशन जे आहे त्या संदर्भात पण आपल्याला दोन्ही केसेस असणार आहेत. आता ॲक्सेलरेशन जे आहे ते पुढे समजून घेण्यापेक्षा अगोदर आपण ॲव्हरेज व्हेलोसिटी संदर्भात आणखीन एक फॉर्म्युला बघू, की समजा v1 आणि v2 अशा दोन व्हेलोसिटी आहे समजा, कोणाच्या, ऑब्जेक्टच्या. आता ॲक्सेलरेशन लर्न करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की व्हेलोसिटीच्या पण आपल्याला दोन केसेस बघायचे आहेत. कोणती व्हेलोसिटी, ॲव्हरेज व्हेलोसिटी. ही जी ॲव्हरेज व्हेलोसिटी आपण बद्दल बोललो, त्याच्या दोन स्पेशल केसेस आपण स्टडी करणार आहेत. आता यामध्ये पहिल्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन घ्यायचं आहे. ओके, ॲक्सिलरेटेड मोशन. आणि या मोशनमध्ये आपल्याला ॲव्हरेज स्पीड करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपण दोनच ॲव्हरेज घेणार. आपण कोणाची ॲव्हरेज, इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू जी आहे त्याची आपल्याला काय करायची आहे, ॲव्हरेज घ्यायची आहे. आणि या केसमध्ये व्ही ॲव्हरेज काढायचा असेल तर आपण काय करणार, इनिशियल आणि फायनल स्पीड या दोघांची काय करणार, बेरीज, आणि त्याला आपण 2ने डिवाईड करणार. किंवा इनिशियली तुम्ही यू जर घेतलं तर सॉरी तिथं ॲक्च्युअल, इथं युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड नाही, तर व्हेलोसिटी संदर्भात आपल्याला काय सांगावं लागेल, फॉर कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. ठीक आहे. तर कॉन्स्टंट ॲक्सिलरेशनसाठी आपण जे जुने ट्रेंड वापरले होते, u+v/2, हे आपण व्हेलोसिटीसाठी यूज करू शकतो. आता हे झालं ॲव्हरेज व्हेलोसिटीचं आणखीन एक फॉर्म्युला. आणि यामध्येच जे मगाशी आपण स्पीडबद्दल पाहिलं होतं, डिस्टन्स अपॉन टाईम. आता आपण स्पीडमध्ये काय करू, आणखीन एक कन्सेप्ट तयार करू. तर त्यामध्ये दोन केसेस आहेत पास स्पीडमध्ये सुद्धा. ओके. सो स्पीड संदर्भात आपल्याला ॲव्हरेज स्पीडबद्दल बोलू आपण. ठीक आहे. तर ॲव्हरेज स्पीडमध्ये आपल्याला काय माहिती आहे का, की पहिली जी केस आहे तर त्यामध्ये युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन जर असेल, ओके, तर अशा वेळेस जी ॲव्हरेज स्पीड असेल, ओके, सो ॲव्हरेज स्पीडसाठी आपण वाटल्यास VAVच वापरू, काय अडचण नाही. ओके, ॲव्हरेज स्पीड. तर यामध्ये इनिशियल प्लस फायनल स्पीड यांची बेरीज करायची तुम्हाला, आणि 2ने काय करायचं आहे, डिवाईड करायचं आहे. जी सेकंड केस आहे यामध्ये काय आहे की ऑब्जेक्ट जो आहे ना, तर हा काय करतो आहे की समजा डिस्टन्स A to B डिस्टन्स आहे D. तर आता A to B हे जे डिस्टन्स आहे D, तर सपोज A to B जात असताना स्पीड काय आहे, v1, आणि रिटर्न येताना स्पीड चेंज झाली, काय झाली, v2. मग आता सेम डिस्टन्ससाठी स्पीड चेंज व्हायली. ओके. सो ए डिस्टन्स ए करून बीपर्यंत ट्रॅव्हल होताना स्पीड आहे v1, आणि पुन्हा B टू ए येत असताना जी ॲव्हरेज स्पीड आहे तर ती आहे v2. तर अशा केसमध्ये आपल्याला त्याची जर ॲव्हरेज स्पीड काढायची असेल तर तो फॉर्म्युला काय आहे, 2v1 v2 डिवायडेड बाय v1 प्लस v2. ओके. आता आणि आणखीन एक केस आहे की ज्यामध्ये ऑब्जेक्ट जो आहे
हा ए टू बी चालला आणि यामध्ये आपण काय करू की 3 पोर्शन करू आणि टोटल डिस्टन्स डी आहे समजा आणि यामध्ये पहिला जो 1/3 पार्ट आहे तो जर V1नंच कवर केला त्यानं, नंतरचा 1/3 पार्ट हा V2नं कवर केला आणि नंतरचा 1/3 पार्ट हा V3नं कवर केला. तर अशा केसमध्ये जर ॲव्हरेज स्पीड काढायची असेल तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला असेल 3 आणि रेसिप्रोकलमध्ये काय घ्यायचं आपल्याला 1/V1 प्लस 1/V2 प्लस 1/V3. ओके. तर इथे आपला या ठिकाणी जे एक्सेस इन्फॉर्मेशन होती स्पीडबद्दल ती इथं कवर झालेली. आता ॲक्सिलरेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. आता व्हेलॉसिटीमध्ये आणखीन एक टॉपिक आपल्याला ॲड करायचा आहे आणि तो आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ओके. सो आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ही आपण सध्या 1 डायमेन्शनमध्ये शिकणार आहे. आता आपण 2 केसेस घेऊ. पहिल्या केसमध्ये ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. तर सपोज ऑब्जेक्ट ए जे आहे त्याची व्हेलॉसिटी आहे x मीटर पर सेकंद आणि ऑब्जेक्ट बी जे आहे तर त्याची व्हेलॉसिटी आहे y मीटर पर सेकंद. आता यामध्ये जर आपण रिलेटिव्ह स्पीड घ्यायलो, रिलेटिव्ह स्पीड ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी जर आपण घ्यायलो असेल तर आपल्याला काय करायचं आहे की एक्समधून वाय हे काय करायचं आहे मायनस करायचं आहे. ओके. हे आन्सर कशामध्ये येईल मीटर पर सेकंदमध्ये येईल. आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए काढायची असेल तर या ठिकाणी वाय मायनस एक्स मीटर पर सेकंद येईल. म्हणजे काय झालं बरं की सेम डायरेक्शनला असताना आपण दोन्हीच्या स्पीडचा काय काढला या ठिकाणी डिफरन्स काढला. ओके. आणि असं म्हणजे ॲक्च्युअली ह्या व्हॅल्यू जे असतात ना हे मॉडमध्ये घेतलं तरी चालतं. म्हणजे जरी मायनस आलं तर आन्सर ॲक्च्युअल इथं आपण काय घ्यायचं आहे प्लसच घ्यायचं आहे. ठीक आहे. पण काही अडचण नाही. आता रिलेटिव्ह स्पीड कशी काढणी येते माहिती आहे का की समजा एक आपण इथंच करू की ए ही कार जी आहे ही 10 मीटर पर सेकंद आहे आणि बी कार जी आहे ही काय आहे 5 मीटर पर सेकंद आहे. तर आता मला सांगा स्पीड कोणाची आहे जास्त बीची आहे बरोबर ना. मग बीची आपल्याला जर रिलेटिव्ह स्पीड काढायची असेल ओके सो रिलेटिव्ह स्पीड ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए तर आपण काय करणार बीची जी स्पीड आहे त्यामधून एची स्पीड मायनस करणार आणि सो 15 मायनस 10 इज इक्वल टू जी रिलेटिव्ह स्पीड होईल ती किती येईल 5 मीटर पर सेकंद. आता सपोज हेच 2 गाड्या आहेत. फक्त काय झालं की एची जी स्पीड आहे ती घेतली होती पहा आपण 10 मीटर पर सेकंद. ओके. ज्याला आपण एक्स कन्सिडर केलं होतं. आणि जी बी व्हेकल आहे तिची स्पीड आहे 15 मीटर पर सेकंद ज्याला आपण वाय कन्सिडर केलं होतं. आता यामध्ये मात्र रिलेटिव्ह स्पीड जी आहे ही दोन्हींची सारखी असणार व्ही ए बी इज इक्वल टू व्ही बी ए. कारण इथं काय करायचं माहिती आहे का आपल्याला ॲड करायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय करायची कारण ते दोन्ही एकमेकाला काय करले या ठिकाणी क्रॉस करेले याचा अर्थ 2 ट्रेन जेव्हा एकमेकांना क्रॉस करतात तर अशा वेळेस त्यांची रिलेटिव्ह स्पीड जी आहे तर ती काय करावं लागते या ठिकाणी ॲड करावं लागते. समजा या कारची 100 आहे या कारची 100 तर ती 200 होऊन जाते. मग तसं या केसमध्ये जर आपल्याला काय करावं लागेल की दोन्हींसाठी आपलं उत्तर काय असेल एक्स प्लस वाय मीटर पर सेकंद आणि सो 10 प्लस 15 आपण ॲड करणार आणि आन्सर येईल 25 मीटर पर सेकंद. ओके. सो हे आहे रिलेटिव्ह. आणि एक लक्षात ठेवायचं सेम डायरेक्शनला सेम स्पीड असेल तर समजा 2 मित्र आहेत सेम डायरेक्शनला सेम स्पीडनं रनिंग करायले तर ते दोन्ही एकमेकांसाठी काय आहे 0 व्हेलॉसिटीवर आहे. ओके. कारण ते सेम डायरेक्शनला या ठिकाणी काय करायले रन करायले. म्हणजे रिलेटिव्ह काय आहे की ऑब्झर्वेशन कुठून करायलो आपण त्याच्यावरून डिपेंड असते रिलेटिव्ह व्हेलॉसिटी.
नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्सेलरेशन संदर्भात डिटेलमध्ये बोलू. आता स्विमिंग इन द रिवर या संदर्भात आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायची आहे. सपोज एक मॅन आहे आणि तो ॲक्च्युअल काय करत आहे, स्विमिंग करत आहे. आणि स्विमिंग करताना मॅनची जी व्हेलॉसिटी आहे ती आपण v कन्सिडर करू. आता त्याची व्हेलॉसिटी आपण घ्यायलो म्हणजे व्हेलॉसिटी ही जी v घेतली आपण, मॅनची व्हेलॉसिटी म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, तर ती काय आहे विथ रिस्पेक्ट टू WRT विथ रिस्पेक्ट टू स्टील वॉटर. म्हणजे यामध्ये आपण काय केलं की पाण्यामध्ये कोणतीही स्पीड नसताना माणसाची स्वतःची व्हेलॉसिटी आपण काय कन्सिडर केली, v कन्सिडर केली. आता जर असं असेल की वॉटर जे आहे हे वॉटर फ्लोईंग आहे, ओके, कारण नदीचं पाणी तर जनरली जर पाहिलं आपण तर फ्लोईंगच असतं, स्टील वॉटर नसतंच. मग आता फ्लोईंग वॉटरमध्ये जेव्हा आपण व्हेलॉसिटी घेऊ तर ती व्हेलॉसिटी स्वतः वॉटरची व्हेलॉसिटी आपण VR कन्सिडर करू. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इन रिवर VR व्हेलॉसिटी. आता यावरून जेव्हा आपण कोणाची व्हेलॉसिटी काढायलो, व्हेलॉसिटी ऑफ मॅन रिलेटिव्ह टू ग्राउंड. ओके, आता ग्राउंड का सांगितलं, कारण पाण्याची स्पीड आणि मॅनची स्पीड दोन्ही तर सारखीच असणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला ती व्हेलॉसिटी जी आहे, सो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, कारण ग्राउंड जो आहे तो ऑब्झर्वेशन पॉईंट आपण टाकला. आता मॅन आणि रिव्हरचं वॉटर दोन्ही कसे आहेत, फ्लोईंग आहे. मग अशा वेळेस जी व्हेलॉसिटी ऑफ मॅन असेल तर ती कोणती असेल, v प्लस VR, कारण दोन्ही सेम डायरेक्शनला आहे. अँड दॅट्स वाय हे जे ॲरो मार्क आहे हे डायरेक्शन शो करतं. यामध्ये पुन्हा एकदा लक्षात घ्या, ही जी आहे v ही कोणाची व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ मॅन इन स्टील वॉटर आहे. लक्षात आलं, म्हणजे जे स्थिर पाणी आहे त्यामधली व्हेलॉसिटी आपण v कन्सिडर केली. VR काय आहे, रिव्हर वॉटरची व्हेलॉसिटी आहे, बरोबर आहे का. सो व्हेलॉसिटी ऑफ वॉटर इन रिव्हर. आणि जेव्हा ॲक्च्युअल व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, म्हणजे आता याच्यामध्ये दोन्ही व्हेलॉसिटी ॲड व्हायला, कारण एका दिशेला ज्या दिशेला माणूस पोहायला त्याच दिशेला आपण काय करलो, आता मॅनची व्हेलॉसिटी काढताना आपली त्याची स्वतःची व्हेलॉसिटी आणि नदीचं पाणीसुद्धा त्याला सोबत वाहून नेतं, म्हणून दोघांची काय करणार आपण ॲडिशन करणार. आता हे बघत असताना स्विमिंगची डायरेक्शन फार महत्त्वाची, कारण इथं मी स्विमिंगची डायरेक्शन काय धरली, जी वॉटरची डायरेक्शन आहे तीच कन्सिडर केली होती. सो स्विमिंग जी आहे तर इन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटरच्या फ्लोमध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. आणि त्यामुळं आता हे जे आहे ना हे मॅग्निट्यूड आहे. आता याचे आपण वाटल्यास दोन पोर्शन करू. दोन पोर्शन कसे, एक पोर्शन घेऊ आपण डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमचा अर्थ काय आहे की जी नदीची डायरेक्शन आहे आणि माणसाची स्विमिंगची डायरेक्शन आहे हे दोन्ही जर सेम डायरेक्शनला असतील है ना, सो स्विमिंग हे फ्लो ऑफ वॉटरच्या डायरेक्शनमध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं, अलॉंग द डाऊनस्ट्रीम. ओके, सो याला म्हणायचं अलॉंग द डाऊनस्ट्रीम. आणि दुसरी केस जी घेणार आपण की स्विमिंग जी आहे तर वॉटरच्या फ्लोईंगच्या अपोजिट डायरेक्शनला, विरुद्ध दिशेला जर पोहत असेल पाण्याच्या प्रवाहाच्या, तर याला आपण काय म्हणू, अलॉंग द अपस्ट्रीम. लक्षात आलं मग दोन्हीमधला फरक. ओके, तर आता समजा VR या डायरेक्शनला आहे तर मॅनची स्वतःची व्हेलॉसिटी त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असेल. ओके, मॅनची डायरेक्शन. सो आता काय होईल माहिती आहे का, की आता एक लक्षात घ्या, ह्या दोन्हीचं रिलेशनशिपवरून आता पहिली जी केस आहे आपली, पहिल्या केसमध्ये काय व्हायला बरं, समजा ही रिव्हर आहे तर
सांगितल्याप्रमाणे व्ही आणि व्ही आर हे दोन्ही सेम डायरेक्शनला आहे. आणि दॅट्स वाय इथं जो फॉर्म्युला तयार होईल व्हेलॉसिटी ऑफ मॅन इन फ्लोईंग वॉटर, तर ती कशी असेल की यावेळेस सेम डायरेक्शनला असल्यामुळं आपण काय करणार, ॲडिशन करणार. दुसऱ्या केसमध्ये जर पाहिलं आपण तर रिव्हरची डायरेक्शन ती बदलणार नाही, पण मॅनची जी डायरेक्शन आहे ती मात्र या ठिकाणी काय झाली, चेंज झाली. बरोबर, डायरेक्शन महत्त्वाची. सो डायरेक्शन चेंज झाल्यामुळं या केसमध्ये जेव्हा इफेक्टिव्ह व्हेलॉसिटी आपण मॅनची काढू तेव्हा काय करावं लागेल, मॅनच्या स्वतःच्या व्हेलॉसिटीमधून रिव्हरच्या वॉटरची डायरेक्शन काय करावं आपल्याला, मायनस करावं लागेल. आणि ते फार महत्त्वाचं आहे की रिव्हरच्या फ्लोपेक्षा माणसाची जर जास्त असेल तरच तो पुढे पुढे जाईल, अदरवाईज तो पाण्याच्या सोबतच वाहून जाईल ना. त्याच्यामुळे व्ही इज ऑलवेज ग्रेटर दॅन व्ही आर. ओके, हे इथं महत्त्वाचं आहे. ऐका ना सर. सो ओव्हरऑल काय झालं की या केसमध्ये जी डायरेक्शन आहे ती सेम डायरेक्शन आहे दोघांची. या केसमध्ये दोघांची डायरेक्शन जर पाहिले आपण तर ही अपोजिट आहे. आणि हे इक्वेशन पॉसिबल होण्यासाठी एक कंडिशन आहे की मॅनची व्हेलॉसिटी ही रिव्हरच्या वॉटरपेक्षा काय पाहिजे, ग्रेटर पाहिजे. आणि असं होऊ शकतं इन केस की एखाद्या नदीला पूर आला तर अशा वेळेस मॅनची व्हेलॉसिटी कमी पडू शकते, तर अशा वेळेस व्ही आरसुद्धा ग्रेटर असू शकतो. पण जनरली तसं होत नाही समजा आपल्या इक्वेशनमध्ये. आत्तापर्यंत आपण जे स्विमिंग आहे एक तर सेम किंवा अपोजिट डायरेक्शनला पाहिलं, परंतु आपण आता कन्सिडर करू की जो मॅन आहे हा रिव्हरला काय करायला या ठिकाणी ॲक्रॉस द रिव्हर त्याला स्विम करायचं आहे. ओके, सो आता जी स्विमिंग आहे ही कशी आहे, ॲक्रॉस द रिव्हर. आता ॲक्रॉस द रिव्हर असताना एक समजून घ्या, सपोज हा रिव्हरचा पॉईंट आहे. ओके, आता होतं काय की रिव्हरच्या वॉटरची डायरेक्शन तर हीच आहे. ओके, आता एक व्यक्ती जो आहे तो जेव्हा ॲक्च्युअल हा पात्र जो आहे याला क्रॉस करणार नदीच्या या पात्रापासून, समजा त्याला ए पॉईंटपासून जर्नी स्टार्ट करायची आहे, तर तो कधीच बीपर्यंत पोहोचणार नाही बघा. कारण आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर व्ही आणि व्ही आर जे आहेत ते कोलिनियर आहेत का, नाही. म्हणजे ॲक्च्युअल काय होतं ते एका रेषेवर नाहीत. सो पाहता होतं काय की मॅन काय करणार बरं, या बीकडे जायचा प्रयत्न करणार, करेक्ट. पण काय होतं की ही त्याची व्हेलॉसिटी झाली मॅनची, बट नदीच्या पाण्याची व्हेलॉसिटी या दिशेने आहे. सो इट इज अ व्ही आर. मग आता यामध्ये ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशननुसार जर गेलो आपण तर अशा वेळेस मॅनची जी व्हेलॉसिटी ना, हा जर आपण तिसरा जो इथं पोझिशन वेक्टर काढला तर त्याला म्हणायचं व्ही एम, तर ही असेल. सो अकॉर्डिंग टू ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन या केसमध्ये जेव्हा आपण व्ही एमची किंमत काढायलो तर अशा वेळेस मॅनची स्पीड आणि रिव्हरची स्पीड हे जरी दोन डिफरंट डायरेक्शनला असेल पण तिसरी डायरेक्शन जे त्याचा हायपोटेनस असेल एक पद्धतीचं, तर ते असेल. आता प्रश्न असा आहे, आता यामध्ये सुद्धा दोन केसेस आहेत. आता एक केस अशी राहील की नदीच्या पलीकडे जाताना एक केस असेल शॉर्टेस्ट पाथ, म्हणजे तो स्विमिंग करताना त्याला कमीत कमी अंतर पार करायचं आहे, बरोबर. हा एक केस असेल. आणि दुसरी केस असेल शॉर्टेस्ट टाईम, म्हणजे नदी क्रॉस करण्यासाठी त्याला मिनिमम वेळ किती लागेल, बरोबर. मग आता मला सांग, दोन केसेस आहेत वेगळ्या वेगळ्या ना. जर त्याचं टार्गेट काय आहे की मला कमीत कमी अंतरावर नदी पार करायची आहे तर त्यासाठी त्याचा अटेम्प्ट वेगळा असेल. आणि जर त्याला असं वाटतं आहे व्यक्तीला की मला कमीत कमी वेळेमध्ये नदीचं पात्र क्रॉस करायचं आहे तर अशा वेळेस ती सिच्युएशन वेगळी असणार, त्याचे फॉर्म्युले वेगळे असणार, त्याची कंडिशन वेगळी असणार. कसं ते आपण डिस्कस करू. आता आपण काय करू, पुन्हा एकदा नदीचा एक पाथ घेऊ. ओके,
आता आपलं टार्गेट काय आहे? शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला ट्रॅव्हल करायचं. सो जसं आपण घेतलं होतं की आपलं टार्गेट आहे समजा सो आपलं टार्गेट आहे हे ए बी डिस्टन्स या पाथ, बरोबर आहे ना? कारण ए बी जर आपण असं सरळ गेलो तरच हा काय व्हायला? शॉर्टेस्ट पाथ व्हायला. मग शॉर्टेस्ट पाथनं जर त्याला क्रॉस करायचं असेल तर रिझल्टंट व्हेलॉसिटी जी आहे व्ही एम आपली कोणत्या डायरेक्शनला पाहिजे? या डायरेक्शनला पाहिजे. म्हणजे इथं जे आपण व्ही एम काढला होता तो कुठं पाहिजे बरं आपल्याला? या डायरेक्शनला व्ही एम पाहिजे, बरोबर आहे का? कारण आपल्याला त्यानं पोहताना असा अँगल घ्यायला पाहिजे की तो कसा जरी पोहोचला तर तो या स्ट्रेट लाईनला गेला पाहिजे. मग त्याला पोहोचताना सुरुवात कशी करावी लागेल हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर अशा वेळेस तो व्यक्ती काय करेल माहिती आहे का? तो या दिशेने पोहायचा प्रयत्न करेल. कारण या दिशेने पोहताना काय होईल माहिती आहे का? की जे फ्लोईंग वॉटर आहे त्याला बरोबर ए बी पाथवर ठेवेल. म्हणजे हे झालं वॉटरची डायरेक्शन, ही झाली मॅनची डायरेक्शन, बरोबर आहे का? आणि हे वाहतं पाणी त्याला बरोबर त्यानं असा अँगल मेंटेन करायचा की प्रत्येक वेळेस तो स्ट्रेट लाईनमध्ये राहील. इतकं त्यानं काय करायचं? स्वतः अँगल जनरेट करायचा. समजा हा अँगल आहे थीटा. मग आता प्रश्न असा आहे की हा जो व्ही आहे हा अँगल थीटा जर असेल तर तुम्हाला माहीत आहे आता इथं आपण काय करू? इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू. ओके, तर हा अँगल थीटा आहे तर हा अँगलसुद्धा काय होऊन जाईल? थीटा. आता या व्हीचे आपल्याला काय करायची? कंपोनंट घ्यायचे, बरोबर? सो आता आपल्याला कंपोनंट घेत असताना हा अँगल थीटा आहे, हा अँगल बी थीटा होऊन जाईल. याची काय आवश्यकता नव्हती, याच्यावर सुद्धा झालं असतं. तर कधी लक्षात ठेवायचं? ह्या थीटाची ही ॲडजेसंट साईड आहे, बरोबर? आणि ही कोणती साईड आहे? अपोजिट साईड आहे. आणि अपोजिट साईड व्ही आर जी आहे ही व्ही आर आहे तर ही सुद्धा काय असते? व्ही आरच असते. सो लक्षात घ्या या व्हीचे दोन कंपोनंट काढले आपण तर एक्स ॲक्सिसला जो कंपोनंट राहील तो कोणता राहील? व्ही कॉस थीटा. का राहील? सो एक्स ॲक्सिसला जो कंपोनंट आला तो आला व्ही कॉस थीटा. पण व्ही कॉस थीटा कोणाच्या डायरेक्शनमध्ये आला? व्ही एमच्या डायरेक्शनमध्ये आला. म्हणजे व्ही कॉस थीटा व्ही एमच्या काय आला? आपला इक्वल आला. त्यानंतर यात हा थीटा आहे तर हा सुद्धा काय आहे? थीटा. हा याची काय झाली? ही अपोजिट साईड. अपोजिट साईड आहे तर ट्रॅग्नोमेट्री कोणती लागू होते? साईन थीटा. म्हणून हा कंपोनंट कोणता होईल? व्ही साईन थीटा. व्ही साईन थीटा व्ही आरला पॅरलल आहे म्हणजे व्ही आरची किंमत काय आली? व्ही साईन थीटा. म्हणजे आपण या व्ही आरचे हा जो व्ही होता आपला हायपोटेनससारखा याचे काय काढले आपण? दोन कंपोनंट काढले है ना. हा थीटा होता, ॲडजेसंट साईड काय आली? व्ही कॉस थीटा. ॲडजेसंट साईड व्ही कॉस थीटा आहे त्या दिशेला व्हेलॉसिटी ऑफ मॅन आहे इन फ्लोईंग वॉटर. म्हणजे हे दोन्ही एकमेकांच्या काय आले? इक्वल. आणि त्यानंतर या थीटाच्या ही समोरची बाजू आहे. समोरची बाजू असल्यावर कंपोनंट कोणता येतो? व्ही साईन थीटा. ते कोणाच्या पॅरलल आहे? व्ही आर. म्हणजे व्ही आरची किमतीच्या काय आला? इक्वल आला. आता आपण असं कन्सिडर करू की हे जे ए बी आहे हे डिस्टन्स जे आहे ना हे डी आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे. आता हे समजत नसेल तर आपण काय करू? एक राईट अँगल ट्रायंगल घेऊन टाकू. जर नाही समजलं असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. आता राईट अँगल ट्रायंगल घेतल्यानंतर हा जर तर यामध्ये प्रत्येक बाजूला एक माप देऊ आपण. आता एक लक्षात घ्या आपली ही जी हाईट आहे ती व्ही एम आहे असं कन्सिडर करू आपण. चालतं? हाईट काय आपली? व्ही एम. त्यानंतर आपला बेस कोण आहे? व्ही आर. आणि आपला जो हायपोटेनस आहे तो काय आहे? व्ही आहे. आणि आपला जो थीटा आहे हा थीटा इथं मेंटेन केला आपण. म्हणजे हा थीटा या थीटाची इक्वल आहे ना. मी काय केला? मुद्दाम लेफ्ट हँड साईडचा राईट अँगल ट्रायंगल घेतला. मग आता यामध्ये आपल्याला दोन ट्रॅग्नोमेट्री काढायची आहे. एक आहे साईन थीटा, दुसरी आहे कॉस थीटा. साईन थीटा काढताना काय करतो आपण? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. सो व्ही आर अपॉन व्ही. कॉस थीटा काढताना काय करतो? ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस. यावरून व्ही आरची किंमत जर काढली तर 100% ती काय असते? व्ही साईन थीटा. आणि यामध्ये व्ही एमची व्हॅल्यू काढली तर ती काय असते? व्ही कॉस थीटा. आणि दॅट्स वाय
हे कंपोनंट जे आहे है ना, तर हे कंपोनंट जे आहे अलॉंग द ए बी कंपोनंट काय निघला व्ही कॉस थिटा, आणि अलॉंग द नदीचा जो काठ आहे तिथे काय निघला व्ही साईन थिटा. ओके, मग आता हे क्लिअर झाल्यानंतर दोन्ही कंपोनंट आपण इथं लिहून काढले. मग आता मला सांगा आपल्याला कंपोनंट घ्यायचा आहे अलॉंग ए बी. काय घ्यायचं आहे अलॉंग ए बी. सो component of velocity along AB. तर मला सांगा ए बीच्या अलॉंग कोणता कंपोनंट आला. ए बी म्हणजेच कोण व्ही एम. व्ही एमच्या अलॉंग कंपोनंट कोण आला व्ही कॉस थिटा आलेला आहे. मग आता मला सांगा टाईमचा फॉर्म्युला काय असतो डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. सो टाईमला टी घेणार आपण, डिस्टन्ससाठी काय घेणार डी, आणि अलॉंग द ए बी जी व्हेलॉसिटी आली ती किती आली व्ही कॉस थिटा इज इक्वल टू. आता यामध्ये आपल्याकडे एक ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके, सो तो ट्रायंगल आपण चेंज करू वाटल्यास. ओके, सो या केसमध्ये काय झालं की आपलं ही जी साईड आहे ही काय आली व्ही कॉस थिटा. ओके, आता एक्झॅक्ट व्हॅल्यू काढली आपण बरोबर. आता इथं ट्रायंगल ऑफ एक ट्रॅडिशनचा विषय नाही आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण हायपोटेनस कोण आहे आपला व्ही, आणि त्यानंतर जे बेस आहे तो काय आहे आपला व्ही आर है ना, वेलोसिटी ऑफ रिवर बरोबर. आणि हे आपला काय आहे राईट अँगल ट्रायंगल. मग पायथागोरसनुसार जर गेलो आपण तर काय होईल बरं व्ही कॉस थिटाचा जर स्क्वेअर काढायचा असेल तर हायपोटेनसमधून आपण काय करणार मायनस करणार, आणि यावरून व्ही कॉस थिटाची किंमत जर काढायची असेल तर अंडर रूटमध्ये व्ही स्क्वेअर मायनस व्ही आर स्क्वेअर ही किंमत आपल्या इथं वापरायची आहे. सो डी अपॉन काय करणार आपण व्ही स्क्वेअर मायनस व्ही आर स्क्वेअर. म्हणजे आता या केसमध्ये आपण काय केलं आता शॉर्टेस्ट डिस्टन्स फाईंड करायचं आपल्याला. आता याच्यात टाईम पण आला, लक्षात घे याच्यात काय आला टाईम पण आलेला आहे, आणि यावरून आपल्याला आपली जी मेन कन्सेप्ट होती शॉर्टेस्ट पाथ आपल्याला ट्रॅव्हल करायचा होता फाईंड करायचा होता. सो आता जे शॉर्टेस्ट डिस्टन्स डी आहे मग याचा आपल्याला अंतिम फॉर्म्युला तयार करावा लागेल. मग डी जर काढायचा असेल तर टीसोबत हे काय जाईल मल्टिप्लायमध्ये जाईल. सो टी अंडर रूट व्ही स्क्वेअर मायनस व्ही आर स्क्वेअर. म्हणजे जर शॉर्टेस्ट पाथ असताना टाईम विचारला तर वरचा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे. शॉर्टेस्ट पाथ असताना काय विचारला टाईम विचारला तर टी बरोबर डी अपॉन अंडर रूट व्ही स्क्वेअर मायनस व्ही आर स्क्वेअर. पण शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारलं या तीन राशी दिली असताना तर आपण हे सूत्र वापरू शकतो. ओके, आता जी सेकंड केस आपण डिस्कस केली होती की शॉर्टेस्ट टाईम असताना बरोबर आहे का. आता आपल्याला शॉर्टेस्ट टाईम असताना काय करायचं आहे आपल्याला डिस्टन्स आणि शॉर्टेस्ट टाईम हे दोन्ही कसे फाईंड करायचे. ओके, फक्त वेळ कमीत कमी लागला पाहिजे ही कंडिशन आहे. सो पुन्हा एकदा आपण रिवर घेणार. ओके, आता एक लक्षात घ्यायचं की या केसमध्ये काय होईल बरं या केसमध्ये आपल्याला काय करायचं आता टाईम कमीत कमी लागला पाहिजे. आणि टाईम कमीत कमी लागला पाहिजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का की समजा आपल्याला आपलं टार्गेट एपासून बीपर्यंत जाणे हे आहे का नाही. आपलं काम आहे की टाईम मिनिमम घ्यायचा आपल्याला, आणि टाईम मिनिमम घ्यायचा असेल तर अशा वेळेस काय करावं लागेल माहिती आहे का त्या व्यक्तीला जे आहे काय करायचं आहे पोहताना सेम डायरेक्शनला पोहायचं आहे. त्याला पोहताना तो याच डायरेक्शनला पोहेल ए बी डायरेक्शनला बरोबर आहे का. म्हणजे जो त्याचा व्ही असेल है ना स्वतःची व्हेलॉसिटी ती याच डायरेक्शनला असेल, परंतु काय होईल की रिव्हरचं वॉटर जे आहे रिव्हरचं वॉटर ते त्याला या डायरेक्शनला नेईल बरोबर. आणि सो तो अंतर कमी करतो मी. ओके, आणि मग आता काय होतं की
ही जी रिव्हरचं वॉटर ना त्याला या डायरेक्शन नेलं तर जी इफेक्टिव्ह व्हेलॉसिटी असेल त्याची है ना फ्लोईंग वॉटरमध्ये तर ती या डायरेक्शनला येईल. आणि सपोज आपण त्याला पर्यंत ओके म्हणजे त्याचा होईल काय की तो बीसाठी निघाला परंतु पोहोचेल कुठं तो सीमध्ये सी पॉईंटला पोहोचेल. पण इथं एक फायदा आहे. काय फायदा आहे की त्याला टाईम मिनिमम लागणार. सो आता या केसमध्ये जी हायपोटेनस आहे समजा आहे की नाही ही काय निघेल त्याची स्वतःची व्हेलॉसिटी निघेल इन फ्लोईंग वॉटर. ओके सो आता हे पाहिल्यानंतर इथं पण एक अँगल तयार होतो. तो कोणता आहे थीटा. आणि इथे मात्र कोणताही लॉजिक नाही आहे बघा. इथं ट्रायग्नोमेट्री जी आहे ना ती ॲप्लिकेबल होत नाही. सो इथे सरळ सरळ मिनिमम टाईम जर काढायचा असेल टी मिनिमम तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचं माहिती आहे का की नदीचं जे डिस्टन्स आहे डी त्याला काय करायचं आहे तुम्हाला व्हीनं काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. कारण मिनिमम टाईमसाठी काय होतं की मॅन जो आहे त्या व्यक्तीनं सुरुवात जी आहे वॉटर करंट जे आहे ना त्याच्या परपेंडिक्युलर बरोबर आहे का परपेंडिक्युलर लंब दिशेने त्यानं पोहायला सुरुवात केलं पाहिजे. आता नदीच्या वाहत्या पाण्याच्या इफेक्टमुळं काय होतं की मॅन जो आहे तो बीवर न पोचता तो कुठं पोचला सीवर पोचला अलॉंग द रिझल्टंट व्हेलॉसिटी ही त्याची रिझल्टंट व्हेलॉसिटी झाली. म्हणजे त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे मिनिमम होणार नाही बट जो टाईम क्रॉस करतो आहे तो मात्र मिनिमम होणार. येते लक्षात. तर ही एक केस आहे. सो टी मिनिममचा फॉर्म्युला काय असतो डी अपॉन व्ही. आता प्रश्न असा आहे की जर असं विचारलं की टी मिनिमममध्ये तो व्यक्ती जो आहे तो बीवर न पोचता कुठं पोचला तो सीवर पोचला. मग अशा वेळेस जर हे डिस्टन्स काढायला सांगितलं जर तुला बी सी हे ना बी सी हे डिस्टन्स जर काढायचं असेल तर काय करायचं माहिती आहे का जे मिनिमम टाईम आता निघेल त्याला काय करायचं माहिती आहे का आपण व्हेलॉसिटी ऑफ रिव्हरनं काय करायचं मल्टिप्लाय करायचं. येते लक्षात. सो व्हेलॉसिटी इंटू टाईम आणि या दिशेला व्हेलॉसिटी आणि मिनिमम टाईम त्यामुळं बी सीचा आपण काय करू शकतो डिस्टन्स काढू शकतो. आणि वरची किंमत जर आपण पुटअप केली तर काय होईल बरं डी व्ही आर अपॉन व्ही हा सुद्धा फॉर्म्युला बी सीचा होऊ शकतो. म्हणजे विचारलं काय याच्यावर डिपेंड आहे. मिनिमम टाईम जर विचारला डिस्टन्स आणि व्हेलॉसिटी तर विषयच नाही. परंतु हा बी सी जर पाथ विचारला त्याचे दोन गोष्टी सांगितल्या टाईम मिनिममला व्ही आरनं मल्टिप्लाय करावं किंवा डी व्ही आर अपॉन व्ही. तर या ठिकाणी आपलं स्विमिंगच्या संदर्भातले कन्सेप्ट इथं एंड होते. आणि हे जे बी सी पाथ घेतला ना आपण तर ॲक्च्युअल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द रिव्हर फ्लो. ओके आणि हे रिव्हर फ्लोचे अलॉंग जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जातं तर त्याला आपण ड्रिफ्ट ऑफ मॅनसुद्धा म्हणू शकतो. सो इट इज अ ड्रिफ्ट ऑफ मॅन. सो या ठिकाणी लेक्चर आपण एंड करू.